प्राईम बुलेटिन मध्ये। नमस्कार, प्राईम टाइम मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। यानंतर तुम्ही बघणार आहात जगभरच्या घडामोडी आणि त्यांचं अचूक विश्लेषण। पण आजची आपली सगळ्यात मोठी बातमी आहे दिल्लीहून आलेली। पर्यावरण मंत्रालयाने ही बातमी आपल्याला दिलेली आहे। लवासाला हिरवा कंदील त्यांनी दाखवलाय। का दाखवला, कसा दाखवला, त्याच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण बघणार आहोत याच बुलेटिन। आजची आपली सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे लवासाबद्दलची। लवासाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अखेर परवानगी दिली। ही परवानगी कशी दिली, काय दिली, हायकोर्टाच्या खटल्याचं काय होणार, हे सगळं आपण बघणार आहोत याच बुलेटिन मध्ये। सुरुवात करूया लवासाच्या या कथेपासून। वादग्रस्त ठरलेला पुण्याजवळचा लवासा सिटी प्रकल्प आता वास्तवात येणार आहे। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने लवासाच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामाला आज सशर्त परवानगी दिली। लवासाने अटींची पूर्तता केल्याचं पर्यावरण मंत्रालयाने सांगितलं। पण आता याबाबतचा निर्णय मुंबई हायकोर्ट घेणार आहे। नेमकं काय झालं ते बघूया। अनेक महिन्यांच्या वादानंतर लवासा प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झालाय। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने काही अटींसह लवासाच्या पहिल्या टप्प्याला परवानगी दिली आहे। गेल्या 2 वर्षात लवासाच्या प्रश्नात अनेक कायदेशीर घडामोडी घडल्या। 2009 पर्यावरणाच्या अटींचं उल्लंघन केल्याप्रकरणी पर्यावरण मंत्रालयाने लवासाला नोटीस बजावून काम थांबवण्याचे आदेश दिले। 2010 लवासाने 5 अटी पूर्ण केल्यास परवानगी देण्याची पर्यावरण मंत्रालयाने तयारी दाखवली। 2011 लवासाच्या पहिल्या टप्प्याला परवानगी द्यायला पर्यावरण खात्याने नकार दिला। महाराष्ट्र सरकारने कारवाईची अट पूर्ण केली नसल्याचं कारण दिलं। 3 नोव्हेंबर 2011 महाराष्ट्र सरकारने लवासाच्या विरोधात फौजदारी खटला दाखल केला। पर्यावरण मंत्रालयाने एकीकडे लवासाने अटींची पूर्तता करण्याची मागणी लावून धरली, तर दुसरीकडे तडजोडीचे मार्गही खुले ठेवले होते। लवासाचे चेअरमन अजित गुलाबचंद यांनीही सोनिया गांधी, पंतप्रधान ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला। पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशानुसार गेल्या 3 नोव्हेंबरला महाराष्ट्र सरकारने लवासाच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला। त्याच दिवशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीमध्ये शरद पवार आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांची भेट घेतली आणि पत्रकारांशी बोलताना लवासाला परवानगी मिळण्याचे संकेत दिले। मी आज जयंती नटराजन यांना विनंती केली की तुमच्या जर सर्व अटी लवासा कॉर्पोरेशननी आणि महाराष्ट्र सरकारनी पूर्ण केल्या असतील तर आता कोर्टात जो काही निर्णय व्हायचा तो होईल, तर तुम्ही पहिल्या टप्प्याची पर्यावरण विषयक मंजुरी द्यावी। लवासाने सगळ्या अटींची पूर्तता केल्याचं पर्यावरण मंत्रालयाने स्पष्ट केलंय। आता याबद्दलचा अंतिम निर्णय मुंबई हायकोर्ट देणार आहे। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत। लवासा प्रकल्पाला ही परवानगी देण्यात आली आहे, पण ती देताना काही अटी घालण्यात आल्या आहेत। पाहूया पर्यावरण मंत्रालयाने कोणत्या अटी घातल्यात। टेकड्या कापणं किंवा खणणं लवासाने टाळावं असं पर्यावरण मंत्रालय म्हणते। बंधाऱ्याचं पाणी केवळ पिण्यासाठीच वापरावं अशी अट घालण्यात आली आहे। इतर कामांसाठी सांडपाण्याचा पुनर्वापर करावा असंही सांगितलंय। वरसगाव धरणावर अधिक भार टाकू नये अशी ही अट आहे यामध्ये। पुणे शहरासाठी बंधाऱ्यातून पाणी सोडावं असंही सांगण्यात आलंय। वाहतं किंवा जमिनीखालचं पाणी दूषित होऊ नये याची खबरदारी लवासाने घ्यायची आहे। आणि महत्वाची अट, प्रकल्पाच्या एकूण रकमेपैकी 5% रक्कम सामाजिक कामांसाठी राखून ठेवावी अशी अट आहे। या रकमेतून गरिबांच्या विकासासाठी कार्यक्रम राबवावेत असंही सांगण्यात आलंय लवासाच्या व्यवस्थापनाला। अर्थातच पर्यावरण खात्याच्या या निर्णयाचं लवासा कॉर्पोरेशनचे चेअरमन अजित गुलाबचंद यांनी स्वागत केलंय। हमें ये मिनिस्ट्री ऑफ एनवायरनमेंट और फॉरेस्ट ने लवासा प्रोजेक्ट के लिए क्लियरेंस दे दी है। हमें खुशी है कि जो स्टेक होल्डर्स लवासा के हैं, जो ये काम
कंस्ट्रक्शन काम रुकने की वजह से इनको अभी थोड़ी सुलह मिलेगी। हमें और भी एक खुशी की बात ऐसी है कि वहाँ के जो गांव के रहवासी हैं और वहाँ के जो कंस्ट्रक्शन वर्कर हैं, उनकी जो नौकरियां नहीं थी इस कंस्ट्रक्शन रुकने की वजह से, अब वो शुरू हो जाएगी। अजित गुलाबचंद खुश झालेले आहेत, पण आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकिर्दीला 1 वर्ष होतंय आणि हा निर्णय आलाय। एका दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी लवासा कॉर्पोरेशनला ही भेटच दिली आहे। आजच आत्ताच काही वेळापूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या वर्षपूर्तीबद्दल IBN लोकमतला खास मुलाखत दिली। त्यावेळी त्यांनी लवासावर काय म्हटलं ते पाहूया। राष्ट्रवादीचे नेते 2 नेते सोनियाजींना भेटले आदल्या दिवशी, हे वास्तव आहे। ते कशाकरता भेटले, काय भेटले, मी त्यानंतर काय कशा प्रकारची भेट झाली याबद्दल मला माहिती कळली, पण मी काही बोलणार नाही। त्यानंतर मी सकाळी 9 वाजता कृषी मंत्र्यांची माझी पूर्वनियोजित भेट होती। त्यामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या कृषी संबंधीचे मी प्रश्न चर्चा केली, त्यामध्ये दुसरा कुठलाच विषय आला नव्हता। आणि त्यानंतर माझी पक्ष नेतृत्वाशी भेटी झाल्या, माझ्या प्रणव मुखर्जी यांच्याशी भेटी झाल्या, त्यामध्ये काही प्रश्न नव्हता। माझी भूमिका स्पष्ट होती त्यामुळे की पहिल्या टप्प्याला लवासानं परवानगी मागितली होती, ती परवानगी द्यायचं एक्सपर्ट कमिटीने रेकमेंड करतो असं मान्य केलं होतं। ही एक्सपर्ट कमिटी दिल्लीहून आली होती, त्या दिल्लीच्या कमिटीने असं विधान केलं की आम्ही काही अटी जर पूर्ण केल्या, लवासाने काही दंड स्वीकारला आणि राज्य सरकारने जर खटला भरला असं केंद्रीय मंत्र्यांनी आम्हाला सांगितलं शेवटी, तर ही परवानगी आम्ही द्यायचा विचार करू, अशा प्रकारचं विधान होतं। त्यामुळे मी एवढंच विधान केलं की राज्यातला एक मोठा प्रकल्प आहे, त्यांनी निश्चितच कायद्याचं उल्लंघन केलेलं आणि त्याकरता केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी त्यांना जे योग्य वाटेल केंद्रीय एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टच्या अनुसार जो काही कारवाई करायची असेल ती कारवाई करायचा निर्णय घेतला, ती कारवाई केली असेल, ते दंड असेल किंवा जे काही भरपाई करायचा जी दायित्व जबाबदारी जी लवासा असेल ती जर लवासाने केली असली तर आमच्यावर जी जबाबदारी टाकली होती ती आम्ही पूर्ण केली। त्यामुळे आता त्याला पहिल्या टप्प्याला पर्यावरण खात्याच्या स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे परवानगी द्यायला काही हरकत नाही, अशी कायदेशीर तरतूद होती। त्यामुळे दिल्लीच्या भेटीच्या कोणाला भेटलं त्यातून काय झालं की हे साफ चुकीचं आहे। मुख्यमंत्र्यांची मुलाखत रात्री 11:30 वाजता तुम्ही सविस्तरपणे बघू शकता। पण मुख्यमंत्री असं म्हणत असताना दुसरीकडे आज सकाळी अण्णा हजारेंनी लवासाला परवानगी द्यायला विरोध केला। कायदे मोडायचे असतील तर करायचेच कशाला, असा सवाल अण्णांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय। लवासाचा निर्णय जाहीर होण्याआधी अण्णांनी ही प्रतिक्रिया दिली होती, हे लक्षात घ्या। इसमें यही लिखा है कि लवासा प्रकल्प जो किया है वो कानून को धाबे पर बिठाकर किया है। फिर प्रश्न खड़ा हो जाता है कानून किस लिए है, किसके लिए है? क्या सिर्फ जनता के लिए कानून है, सरकार के लिए कानून नहीं है? सब कानून को धाबे पर बिठाकर वो किया है, इसके बारे में मैं लिखा है। कायदा धाब्यावर बसवून लवासानी सगळं केलंय, मग परवानगी कशासाठी द्यायची असं अण्णा हजारे विचारतायत। आणि या क्षणाला माझ्या सोबत आहेत विश्वंभर चौधरी, जे लवासा विरोधी आंदोलनामध्ये आघाडीवर आहेत। विश्वंभर चौधरी, परवाच आपण बोललो होतो या विषयावर, जेव्हा खटला दाखल करायचं महाराष्ट्र सरकारने ठरवलं होतं आणि त्यावेळेला तुम्ही म्हणाला होतात की खटला दाखल करणं हे एक नाटक असू शकतं लवासाला परवानगी देण्याच्या दिशेने जाण्याचं। आज परवानगी दिली आहे पर्यावरण मंत्रालयाने, काय प्रतिक्रिया आहे तुमची? निखिलजी, पहिल्यांदा मी माननीय शरदरावजी पवार ज्यांनी प्रयत्न केले असं मीडियातून कळलं, माननीय मुख्यमंत्री ज्यांनी अगदी ओपनलीच लवासाचा कैवार घेतला, त्या सगळ्या लवासा हितचिंतकांचे मी पहिल्यांदा अभिनंदन करतो, कारण की त्यांचा मनसुबा यशस्वी झाला। राजकारण जिंकलेलं आहे, देशातला कायदा हरला तर त्याची चिंता त्यांनी करण्याचं कारण नाही, राजकारण त्यांचं जिंकलेलं आहे। त्यामुळे पहिल्यांदा या सगळ्या मोठ्या नेत्यांचं हार्दिक अभिनंदन माझ्याकडून। दुसरं की माननीय मुख्यमंत्री आता हात झटकतायत आणि सांगतात की मला काही माहित नाही, मीटिंग काय अशा नव्हत्या, तर त्यांनी एक स्पष्ट सांगितलं की जयंती नटराजन यांना मी भेटून हे सांगितलं, त्याचा त्यांनी आता उल्लेख केला नाही। तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांचा विश्वास आज खऱ्या अर्थाने गमावला। हे मुख्यमंत्री वेगळे आहेत, हे वेगळ्या पार्श्वभूमीवर आलेत म्हणून आम्हाला खूप विश्वास त्यांच्याबद्दल होता, परंतु या नंतर बोलताना मात्र आमच्यात तो विश्वास असणार नाही। आणि अनेक राजकारण्यांपैकी हे एक राजकारणी एवढीच आज मुख्यमंत्र्यांची मला असं वाटतं की आम्ही आता यापुढे त्यांचं अनालिसिस असं करतो।
आता मी थोडासा त्या क्लिअरन्सकडे येतो. हा जर आपण क्लिअरन्स पाहिला, जो इश्यू झाला तो एक विशेष क्लिअरन्स आहे. कारण की कुठल्याही क्लिअरन्समध्ये गव्हर्नमेंटच्या, मला दाखवून द्यावं पर्यावरण मंत्रालयाच्या, ॲज फार ॲज पॉसिबल, शक्यतोवर तुम्ही टेकड्या कापू नका, शक्यतोवर झाडं कापू नका, असं कुठल्याही क्लिअरन्समध्ये येत नाही. इथे ते येतं 6व्या नंबरच्या कलमात. तेव्हा हा कसा विशेष दिला गेला, कुठून दिला गेला, काय दिला गेला, तर हा केवळ राजकारणातून दिला गेला, याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी कोर्टात सुद्धा याची उत्तरं द्यावी लागतील. केंद्रालाही द्यावी लागतील, राज्यालाही द्यावी लागतील. राज्य सरकार एकीकडे फौजदारी गुन्हे मग का दाखल केले, जर यांना क्लिअरन्स द्यायचा होता तर फौजदारी गुन्हे दाखल करून धुळफेक करायची गरज नव्हती. एकीकडे कोर्टाच्या डोळ्यात धुळफेक करायची आणि एकीकडे क्लिअरन्स द्यायचा, असा हा कावा आहे. 16 नोव्हेंबर 2010च्या ज्या ऑफिस मेमोरंडम प्रमाणे हे तो क्लिअरन्स रेग्युलराइज करू पाहतायत, ते कोर्टात टिकणं शक्य नाही, हे मी आज याच चॅनलवर सांगतो. त्याचं कारण की तो फारच इनकॉम्पिटंट असा डायरेक्टर लेव्हलच्या माणसाने दिलाय. आणि एकीकडे भारताच्या संसदेने पारित केलेला कायदा, त्याच्यानंतर एक्स्ट्राऑर्डिनरी गॅझेट ऑफ इंडिया, आणि त्याच्या विरोधात हा डायरेक्टरचा एवढा एका थातुरमातुर गोष्टीवर हे जर सगळा प्रोजेक्ट क्लिअरन्स करून पाहत असतील तर कोर्टात ही गोष्ट टिकणारी नाही. त्यामुळे ते क्षणिक आनंदात आहेत, त्यांचा आनंद आपण तसाच टिकून देऊ. दुसरी की गोष्ट की खटला क्रेडिबल ऍक्शन असं मिनिस्ट्रीने म्हणलं होतं. माननीय मुख्यमंत्र्यांना मला विचारायचं की काय क्रेडिबल ऍक्शन घेतली तुम्ही लवासा विरोधी? खटला फक्त कोर्टात दाखल करणं ही क्रेडिबल ऍक्शन असू शकते का? निखिलजी, हे म्हणजे खून केलेल्या माणसाला सोडायचं आणि खून केल्यानंतर त्याला म्हणायचं की तुला मी रेग्युलराइज करून घेतो काही दंड घेऊन, अशा प्रकारचं हे जे डायरेक्टर लेव्हलच्या अधिकाऱ्यांनी काढलेलं मेमोरंडम हे त्या प्रकारचं आहे. की उद्या एखाद्या एसपीने सांगायचं की या अमुक खुन्याची मी आता काही पैसे घेऊन सुटका करून देतोय आणि दंड घेऊन सुटका करतोय, इतका हा वेडपट असा प्रकार आहे आणि हा कोर्टात टिकणार नाही, हे मला स्पष्टपणे सांगायचं. मला चौथी गोष्ट महत्वाची सांगायची की 1994च्या कायद्याचं सुद्धा उल्लंघन झालं, 2004च्या सुद्धा. पर्यावरण मंत्रालयाने त्याच्याबद्दल एक चकार शब्द उच्चारलेला नाही किंवा त्या व्हायलेशनचं काय करायचं याचा कुठेही निर्देश नाही. आणि हा मी म्हणाल तसा विशेष क्लिअरन्स आहे, त्यामुळे त्यांना तो लखलाभ हो. आमची लढाई चालू राहील हायकोर्टात, सुप्रीम कोर्टचा रिव्ह्यू पिटिशन पर्यंत आम्ही हा मामला सोडणार नाही. आमची लढाई चालू राहील. विश्वंभर चौधरी, ज्या अटी घातल्यात पर्यावरण मंत्रालयानं, त्यामध्ये एक तर पर्यावरणाचं नुकसान करू नका असं सुचवलेलं आहे. शक्यतो पर्यावरणाचं नुकसान करू नका, खड्डे खडू नका, ही एक गोष्ट. आणि दुसरीकडे 5% निधी जो आहे लवासाच्या प्रकल्पाच्या एकूण रकमेपैकी हा सामाजिक कामासाठी खर्च करा असं सांगितलेलं आहे. आता लवासाचा प्रकल्प जर 3000 कोटीचा असेल तर 5% रक्कम म्हणजे 150 कोटी होते. 150 कोटी रुपयांना सामाजिक कामासाठी खर्च करावे लागतील. ही गोष्ट पॉझिटिव्ह आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही निखिलजी, अशा प्रकारची अट काही पहिल्यांदा येत नाहीये. जवळपास सगळ्या क्लिअरन्समध्ये 2% अट असते, त्यांना 5% टाकली. त्याचा जनरल अनुभव असा आहे की स्वतःच्याच नावाचे ट्रस्ट केले जातात आणि तो पैसा स्वतःच्या ट्रस्टला दिला जातो. CSR मध्ये या देशातलं कॉर्पोरेट सेक्टर जर जबाबदार असतं निखिलजी, तर या देशातले सगळे प्रश्न 2 मिनिटात संपले असते. एवढा पैसा कॉर्पोरेट सेक्टरकडे आहे, परंतु हे कॉर्पोरेट सेक्टर जबाबदार नसतं. ही अट धुळफेक करणारी अट आहे. याचा खर्च कसा होईल, याचं मॉनिटरिंग कसं होईल, पुन्हा शेवटी हेच मी ज्या महाराष्ट्र सरकारला लवासाची उपकंपनी म्हणालो तेच पुन्हा याच्यावरती मॉनिटरिंग करणार आहेत. त्यामुळे उंदराला मांजराची साक्ष आहे. त्यामुळे त्या अटींवर भुरळून आपण काही भुरळ आपल्याला पडता कामा नये आणि या गोष्टीचा म्हणून आपण विरोधच केला पाहिजे असं मला वाटतं. ही सगळी लबाडी आहे असं तुम्ही म्हणताय, पण मग पुढे तुम्ही काय करणार आहात? कोर्टामधला खटला चालू आहे, कोर्टात जाऊन तुम्ही आता काय सांगणार आहात? आता 2 गोष्टी आहेत यामध्ये. एक तर आम्हाला ग्रीन ट्रिब्युनल नावाचं एक दिल्लीमध्ये प्राधिकरण असतं, अपिली अथॉरिटी याची, त्याच्याकडे आम्हाला 2 महिन्याच्या आत अपील करता येईल. तिथे सुप्रीम कोर्टच्या समकक्ष असं ते अथॉरिटी आहे, त्यामुळे तिथे एक न्याय मिळू शकेल. दुसरा हायकोर्टचा आमचं चालूच आहे खटला, तेव्हा हायकोर्टात आम्ही यांचं सगळं पितळ उघडं पाडू. राज्य सरकारचं क्रेडिबल ऍक्शन काय घेतल्या आणि हे सगळं आम्ही 16 नोव्हेंबरला हायकोर्टाच्या समोर मांडू. आणि मला 100% खात्री आहे की हायकोर्टमध्ये आम्हाला नक्की न्याय मिळेल. मला नमूद केलं पाहिजे की केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीकडून कधी आम्ही न्यायाची अपेक्षा ठेवली नाही, कारण हे जर न्यायप्रिय असते तर 4 वर्षापासून या गोष्टी झाल्या असत्या, परंतु त्या झाल्या नाहीत. तेव्हा यांच्याकडून आम्हाला कसलीच अपेक्षा नव्हती, हीच अपेक्षा होती असा क्लिअरन्स येण्याची. परंतु न्यायपालिका या देशात आहे आणि तिच्याकडून न्याय मिळण्याची मात्र आम्ही पुरेपूर अपेक्षा ठेवणार. विश्वंभर चौधरी, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. जेव्हा जयराम रमेश पर्यावरण मंत्री होते तेव्हा त्यांनी तुमचं ऐकून घेतलं होतं, मेधा पाटकरांचं ऐकून घेतलं होतं आणि या प्रकल्पाला स्टे दिला होता. जयंती नटराजन मात्र वरिष्ठ नेत्यांच्या शरद पवारांसह प्रफुल्ल पटेल, शरद पवार यांनी सोनिया गांधींची भेट घेतली आहे, या सगळ्या नेत्यांच्या दबावाखाली आला असं म्हणता येईल का? नाही, मी तर उलट म्हणेन निखिलजी, मी असं म्हणेन की जे कोणी भेटले त्यांच्या दबावाखाली पंतप्रधानच आले असं मी म्हणेन. कारण की पंतप्रधानांचा सुद्धा हा प्रेरोगेटिव्ह होता. हे वाटलं असतं तर पंतप्रधानांना, सोनिया गांधींना कोणालाही थांबवता आलं असतं.
परंतु त्यांची तशी इच्छा नव्हती. हा प्रकल्प व्हावा अशीच त्यांची राजकीय दबाव असेल किंवा काही असेल, परंतु ती त्यांची इच्छा होती आणि त्याप्रमाणे हे झालेलं आहे. मला एक गोष्ट फक्त आपल्याला एकच मिनिट घेऊन सांगायची आहे. जयराम रमेशांनी वेदांतला असंच बंद केलं होतं आणि वेदांतची केस ओरिसा हायकोर्टात गेल्यानंतर ओरिसा हायकोर्टाने असं सांगितलं की तो तर चालू प्रकल्प होता आणि त्यात एक्सपान्शनसाठी बांधकाम केलं होतं, ते सुद्धा हायकोर्टाने इलिगल ठरवलं होतं आणि हायकोर्टाने सांगितलं होतं की क्लिअरन्स मिळाल्याशिवाय एक वीट सुद्धा बांधता येणार नाही. तो निर्णय सरकारच्या समोर असताना सरकार अशा प्रकारे निर्णय घेतं, याचा अर्थ सरकारला कोर्टाकडून वारंवार थपडा खाण्याची हौस आहे, एवढाच मी घेतो. अगदी आता कोर्टात ही लढाई चालेल. लवासा पुढच्या अडचणी काही संपलेल्या नाहीयेत. विश्वंभर चौधरी, मेधा पाटकर आणि लवासा विरोधी आंदोलन करणारे सर्व लोक आता अधिक आक्रमक होणार आहे. पुढच्या काही दिवसात काय घडतंय हे बघूया. पण आज तरी लवासाला हिरवा कंदील दाखवलाय पर्यावरण खात्यानं आणि लवासाची जे व्यवस्थापन आहे ते सगळे लोक खुश आहेत. लवासाचं कामकाज पुन्हा सुरू होईल असं ते म्हणतायत. पण खरी लढाई मुंबई उच्च न्यायालयात आता होणार आहे. काय होतंय याकडे लक्ष ठेवूया.